नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक देशातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकचा संतुलित विकास होतोय। आता कुंभमेळ्याबरोबरच आढवण येथील प्रकल्पांमुळे औद्योगिक क्षेत्र, गृहप्रकल्पांसाठी जमिनीच्या मागणीत दुपटीने वाढ होणार असल्यानं रिअल इस्टेट व्यवसाय 4 पटीनं वाढणार असल्याचा विश्वास या व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केला। प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक अर्थात प्राण या संस्थेतर्फे 7/12 रिअल्टर्स डे निमित्त रविवारी नाशिकमध्ये महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं। रिअल इस्टेट हा महाकुंभ या अधिवेशनाला सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्राणचे अध्यक्ष राज तलरेजा, समिती समन्वयक राजेंद्र कोतकर यांनी अधिवेशनाची माहिती दिली। महाकुंभाच्या नावाखाली आपण एकत्र झालो। माणूस जंगलापासून शहरापासून पर्यंतचा विकास केला आणि त्याची गरजा वाढतच गेली। जंगलात तो उघड्यात राहायचा, परिवार बनवलं, झोपडी बनवली, एक फ्लॅटचे फ्लॅट बनवले, आता 100 माळ्याचे फ्लॅट बनवायला सुरुवात केली आणि त्यात आता स्टुडिओ अपार्टमेंट की तुम्ही अलग राहू शकता एकच फ्लोअरला दुसऱ्यापेक्षा। आपण कम्युनिटीमध्ये एकत्र यायचो, आता त्यामध्ये पण स्पेस पाहिजे। आम्ही एक ठिकाणी घरी गेलेलो पदरावणीला, आपल्यासारख्या भक्तांचा 3 बेडरूमचा फ्लॅट होता, तरी एका दरवाज्यावर होतं नो ऍडमिशन विदाउट परमिशन। विचारलं वडिलांना, ते बोला माझ्या मुलाचा रूम आहे, कारण की तो रात्री जागतो दिवसा झोपतो, तर त्याला डिस्टर्ब न म्हणून त्यांनी लिहून गेलं। बघा, आपण एका छताखाली मध्ये पण वेगळे होत चाललेले आहोत। जीवनाची गरज आहे रोटी कपडावर मकान। माणूस जन्माला आला, पोट भरायला चपाती लागते, देवाने पोटात दिलं। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। मंचासन उपस्थित हमारे नासिक तपोवन के स्वामीनारायण मंदिर के हमारे कृपारी स्वामी जी और विज्ञान स्वामी जी, आज रियल एस्टेट महाकुंभ की उपस्थित सभी मान्यवर और सभी पदाधिकारी, प्रभु राम जी के पादस्पर्श नासिक पुण्यनगरी, धर्मनगरी और सिंहस्थ नगरी, कहीं ना कहीं नासिक की नाम कुंभ के नाम से। नमस्कार, मी नितीन जांगडा, ट्रेझरर, प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक अर्थातच प्राण। आम्ही दरवर्षी 7/12 म्हणजे 7 डिसेंबरला रिअल्टर्स डे सेलिब्रेट करत असतो। आम्ही हा इव्हेंट आज हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित करीत आहोत। इथे विविध तज्ज्ञांचे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन मिळणार आहे। आम्ही रिअल इस्टेट का महाकुंभ हे अधिवेशन घेऊन आलेलो आहोत। यात 400+ लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर सर्वांना रिअल्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी राज तलरेजा, प्राणचा प्रेसिडेंट। आमचं प्राणमध्ये वर्षातनं एकदा एक फ्लॅगशिप इव्हेंट असतं 7/12। हा आमचा खूप मोठा इव्हेंट असतो। यंदा आम्ही याचं कुंभमेळा असं साजरा करू राहिलो आहे, नाशिक रिअल इस्टेट का कुंभमेळा। आज पूर्ण दिवस आमच्याकडे भरपूर कार्यक्रम आहेत। सकाळी 8:30 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत वेगवेगळ्या लोकांना आम्ही आमंत्रण दिलं आहे।
आमच्या आमंत्रणाला मान देऊन स्वामीनारायणचे महंत आणि कुंभमेळ्याचे महंत हे दोन्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आले. त्यांनी आम्हाला विजडम वर्ड्स दिले. आमचे सगळे प्राणचे मेंबर्स खुश झाले आणि त्यांनी त्यांचं थँक्स सांगितलं आहे. मी याच्यानंतर आमच्याकडे सारडा सर श्रीरंग सारडा सर आहेत. त्यांचं आता कीनोट स्पीकर आहेत. त्याच्यानंतर पॅनल डिस्कशन आहेत. त्याच्यामध्ये विविध इंडस्ट्रीचे लोक येणार आहेत आणि ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आजचा कार्यक्रम आमच्या सगळ्या रिअल्टरसाठी एक मोठं पर्व आहे. याच्यामध्ये त्यांना खूप चांगलं नॉलेज भेटणार आहे, बिझनेस होणार आहे आणि नेटवर्किंग होणार आहे. आम्हाला लाभलेले अर्बन स्टाईल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे, आम्हाला नंदन बिल्डकोन यांनी पण स्पॉन्सरशिप दिलेली आहे, आम्हाला दीपक सर यांनी पण स्पॉन्सरशिप दिलेली आहे. असे आमचे सगळे स्पॉन्सरर्स त्यांच्यासाठी पण आम्हाला खूप खूप थँक्स आहे. गेले 11 वर्ष सातत्यानं रिअल्टर्स डे साजरा केला जातो. यावर्षी रिअल इस्टेटमधील नेटवर्किंग, शहराचा विकास आणि क्षेत्राविषयी जनजागृती करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.